महाराष्ट्रातील महिलांच्या मिसिंग केसेसचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। महाराष्ट्रामधून महिला गायब होण्याचं प्रमाण हे देशभरामध्ये सगळ्यात जास्त आहे। आपण जर 2016, 2017 आणि 2018 या 3 वर्षाचे NCRBचे रिपोर्ट काढून बघितले तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राचा हा आकडा किती भयानक प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे। मी महाराष्ट्राचाच का उल्लेख करतो आहे कारण सलग तिसऱ्या वर्षी म्हणजे 16 असेल, 17 असेल किंवा 2018 असेल या तीनही वर्षी महाराष्ट्र हा देशामध्ये महिलांच्या मिसिंग केसमध्ये टॉपवर राहिलेला या NCRBच्या रिपोर्टमध्ये म्हटलेला आहे। अर्थातच त्याच्या पुढचे रिपोर्ट आणखीन आलेले नाहीत आणि ते प्रकाशितही झालेले नाहीत। कदाचित ते रिपोर्टही तयार असतील, परंतु NCRBच्या वेबसाईटवरती आपल्याला फक्त 2016, 2017 आणि 2018 या 3 वर्षाचे अहवाल सापडतात आणि या तिन्ही अहवालामध्ये महाराष्ट्र महिलांच्या मिसिंग केसेसमध्ये टॉपवर राहिलेला आहे। आपण जर बघितलं तर 2016 मध्ये महिलांच्या मिसिंग केसेस या 28,316 इतक्या घडलेल्या आहेत। हाच आकडा 2017 मध्ये 29,279 इतका आहे आणि 2018 मध्ये हाच आकडा 33,964 इतका आहे। म्हणजे 3 वर्षामध्ये 28,000वरून 33,900च्या आसपास हा आकडा वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे 3 वर्षामध्ये 4,000नं हा प्रमाण वाढलेला आहे। आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र याच्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे आणि जर आपण यातल्या 10 राज्यांची लिस्ट काढून बघितली तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट बेंगॉल आहे, तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे, चौथ्या क्रमांकावर दिल्ली आहे, 5व्या क्रमांकावर राजस्थान आहे, 6व्या क्रमांकावर तामिळनाडू आहे, त्यानंतर ओडिशा, त्यानंतर कर्नाटक आणि त्याच्यानंतर छत्तीसगड आणि त्याच्यानंतर गुजरातचा नंबर लागतो। या सर्व राज्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा आकडा हा सगळ्यात भयानक आहे। आपण जर बघितलं या इतर राज्यातले आकडे महाराष्ट्रापेक्षा अर्थातच कमी आहेत, परंतु महाराष्ट्रामधले हे जर केसेस बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रातल्या महिलांच्या सिक्युरिटीचा प्रश्न सध्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रातील महिलांना खरोखरच सिक्युरिटी मिळते आहे का? आणि जर त्यांना सिक्युरिटी मिळत असेल तर मग महाराष्ट्रातील महिलांचं हे प्रमाण वाढत का चाललेलं आहे? आपण जर याच्यामधले जिल्ह्यांची संख्या बघितली तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामधले जे टॉपचे 10 जिल्हे आहेत या 10 जिल्ह्यामध्ये नंबर 1ला मुंबई आहे, नंबर 2ला पुणे आहे, त्यानंतर ठाणे, नागपूर, पुणे ग्रामीण, पालघर, अहमदनगर, कोल्हापूर, नवी मुंबई आणि नाशिक ग्रामीण या 10 जिल्ह्यांचा समावेश होतो। या 10 जिल्ह्यामधून महिलांचं गायब होण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे। गायब होण्याचा आकडा या NCRBच्या रिपोर्टमध्ये दिलेला आहे। अर्थातच या महिला सापडलेल्या नाहीत, म्हणजे ज्या हरवलेल्या होत्या परंतु त्यानंतर सापडल्या त्यांचा आकडा याच्यामध्ये नाही आहे। अर्थातच याच्यापेक्षा जास्त महिला मिसिंग केसेस घडत आहेत, परंतु काही महिला त्याच्यामध्ये सापडते असतील त्यांचा आकडा याच्यामध्ये NCRBने दिलेला नाही। परंतु मिसिंग केसेस जे झालेले आहेत हा जर आपण आकडा बघितला तर हा आकडा 33,000च्या पुढे आहे। जर एका वर्षामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामधून, ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो किंवा महापुरुषांचा महाराष्ट्र म्हणतो किंवा संतांची, महंतांची, महापुरुषांची भूमी म्हणतो, या भूमीमधून महिलांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का वाढते आहे, महिला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का गायब होत आहेत याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे। याच्या पाठीमागची कारणं काय आहेत याचा शोध NCRBने याच्यामध्ये जरी घेतलेला नसला तरी हा एक संशोधनाचा विषय आहे की महाराष्ट्रामधून महिलांचं गायब होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत का चाललेलं आहे। हे प्रमाण थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही पावले उचलली आहेत का? आणि जर ती उचलली असतील तर मग दिवसेंदिवस हा आकडा वाढत का चाललेला आहे? पोलिसांना या महिला का सापडत नाहीत असाही प्रश्न आहे, किंवा पोलीस याचा शोधच घेत नाहीत का असा देखील आपण म्हणू शकतो। परंतु पोलीस थोड्याफार प्रमाणामध्ये शोध घेत असतील, काही महिला सापडत असतील, काही महिला स्वतःहून परत येत असतील, पण ह्या महिला गायब होतात म्हणजे नेमकं कुठं जातात? महाराष्ट्राच्या बाहेर नेमकं कुठं जातात का देशाच्या बाहेर कुठे जातात याचा शोध घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। कारण हा आकडा काही शेकड्यामधला नाही तर हा आकडा हजारोंच्या संख्येमधला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामधलं हे जर प्रमाण आपण बघितलं तर हे प्रमाण महाराष्ट्राला अशोभनीय आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने याचा शोध घेतला पाहिजे की नेमकं या महिला कशा पद्धतीनं गायब होतात, त्या कुठे जातात, त्या महाराष्ट्रामध्येच आहेत की महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरून देखील इतर देशामध्ये याला वुमेन्स ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून यांना बाहेर देशामध्ये कुठेतरी नेऊन सोडलं जाते का किंवा विकलं जाते का याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे। कारण हा मॅटर इतका सिरियस आहे की याच्यामधला आकडाच भयानक आहे आणि या जर आपण बघितलं
तर इतर राज्यांच्या प्रमाणामध्ये हा आकडा तुलनेनं अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढच होत चाललेली आहे। त्याच्यासाठी याच्यामध्ये अनेक NGOनी याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, त्यांनी संशोधन करणं गरजेचं आहे। सरकारने देखील याच्यासाठी अतिशय काळजीपूर्वक पाठपुरावा करून विविध संस्थांना किंवा विविध संशोधकांना सोबत घेऊन याचं मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन देखील करणं गरजेचं आहे, कारण हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। याला कुठेही कंट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। 2016च्या आकड्यामध्ये आणि 2018च्या म्हणजे या 3 वर्षाच्या आकड्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 5 ते 6 हजाराचा फरक आहे, म्हणजे 5 ते 6 हजारानं ही संख्या वाढलेली आहे। याचाच अर्थ जर वुमेन्स ट्रॅफिकिंग होत असेल तर हा मॅटर जास्तच सिरियस आहे। म्हणून याच्या पाठीमागची कारणं काय आहेत याचा शोध येणाऱ्या काळामध्ये संशोधकांनी, NGOनी आणि सरकारनेही घेणं गरजेचं आहे, तरच हा आकडा थांबू शकतो। आपल्याला नेमकं काय वाटतं की महिलांचं गायब होण्याचं प्रमाण का वाढत असेल? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि याच्यावरती संशोधन करायला देखील विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।